मी वंचित बहुजन आघाडीचा प्रभाग क्रमांक 11चा मी उमेदवार आहे। 11D मध्ये आज इथं तपोवन स्कूलमध्ये 11/38 रूम नंबरमध्ये मशीन बंद आहे असं आम्हाला फोन आला। परंतु इथं आल्यानंतर जी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीने प्रॅक्टिकली प्रत्यक्षात बटन दाबलं, त्या व्यक्तीने हे सांगितलेलं आहे आम्हाला की डचं हे बटन दबतच नाही यामध्ये। तर ते समजल्याबरोबर आम्ही त्यांना मतदानाची ते जी मशीन जी असते ईव्हीएम मशीन ती त्यांना बदलायला सांगितली आणि इथले अधिकारी जे आहेत सर्व उडवाउडीची उत्तरं देत आहेत। सर्व पोलीस यंत्रणा पण तशा प्रकारचा आम्हाला त्रास देत आहे की जे आहे ते असंच होईल तसंच होईल। म्हणजे हा हिटलरशाहीतला प्रकार आहे। लोकशाहीला जे आहे ना, लोकशाहीची या निवडणूक आयोगाने थट्टा उडवलेली आहे। म्हणून आम्ही त्या निवडणूक आयोगाचा इथे जाहीर निषेध करतो आम्ही। कारण की मगाशी सकाळी आज सकाळची गोष्ट, आज सकाळी लोकमान्य विद्यालयामध्ये जेव्हा गेलो, लोकमान्य विद्यालयामध्ये पण तीच परिस्थिती। एक पहिलीच मशीन त्यांची 2-4 मतं झाल्यानंतर मशीन बंद पडली। नेमकं इथं मतदान हे आता जे झालेलं आहे, आम्हाला जेव्हा 12 वाजता समजलं की ते मशीन बंद आहे, याच्या आधी झालेलं मतदान कुठं गेलेलं असेल ते आम्हाला कळलेलं नाही आणि आम्हाला त्यांनी फक्त उडवाउडीची उत्तरं देऊन तक्रार केल्याच्या नंतर तक्रारीचं निवारण झालंय का? तक्रारीचं निवारण काही झालेलं नाही, फक्त मशीन बदलण्याचं हे झालेलं आहे। पण मशीनमध्ये आधी जे मतं पडली त्याचा आम्हाला काय रिझल्ट आहे ते काहीच माहिती नाही। फक्त त्यांनी आमची उडवाउडीची उत्तरं दिली आम्हाला। बंद पडली, ह्याच्यामध्ये किती तासाचा गॅप पडतंय तुम्हाला असं वाटतं? 7:30 ते 1 पर्यंत नक्कीच त्याच्यामध्ये गॅप पडला आणि 7:30 ते 1 पर्यंत जे काय घडलं असेल ते सर्व हा जरा गोडबांगल वाटतो मला। काय भूमिका असणार याच्या पुढे? नाही, याची नंतर जे आहे ॲक्च्युली आम्ही तिथं त्या ठिकाणी निवडणूकच बंद करावी असं आमची अपेक्षा होती की त्यांनी जर अशा प्रकारचे हे एकच उत्तर नाही, एकच प्रश्न नाही माझा। पण मीरा भाईंदर शहरमध्ये आज परिस्थिती अशी आहे की एका वार्डामध्ये एक नवरा इथं मतदान करतो, बायकोचं मतदान 4 नंबरमध्ये जातोय। तिथं काही घरं अशी आहेत की काही घरं इथून 12 नंबरमध्ये टाकलेले आहेत, त्यांना मतदान करायला मिळत नाही। सर्वांनी निषेध केलेला आहे त्या गोष्टीचा की निवडणूक आयोग जे करत आहे हे चुकीचं करत आहे आणि लोकशाहीची थट्टा उडवत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।